जय सेवालाल सर. जय सेवालाल. सर आपण कुठून आले सर आज? मी अकोल्याहून आलो. आमची जिजाजी आहेत ते नाशिकहून आलेले आहेत. सर तुमचं नाव? मी नरेश रणधीर. हे दिलीप वडनेरे. सर आज तुम्हाला बंजारा विरासत बघून तुम्हाला कसं वाटलं सर? आम्हाला थोडंफार माहिती द्या ना सर. बंजारा विरासतमध्ये आल्यानंतर आज आतमध्ये गेल्यानंतर आमच्या कल्पनेच्या बाहेर अप्रतिम एवढं त्यांनी तयार केलेलं आहे की खरोखर प्रत्येक समाजाचा आणि प्रत्येक वर्गातला माणूस इथे येऊन त्यांनी अवश्य पाहायला पाहिजे अशी मी माझ्या मनापासून सांगतो की प्रत्येक जरुरी नाही की बंजारा समाजाने किती संघर्ष केला आणि आज एवढे प्रगतशील झाले, त्यांच्यावर किती कष्ट करावं लागले, त्यांच्यावर किती अत्याचार झाले, ते कसे त्याच्यातून वरच्या राजकारणात गेले, राजकारणात जाऊन त्यांनी आपला समाजाची किती जागृती केली आणि समाजाला किती मोठं घडवलं हे एवढं या बंजारा विरासतमध्ये समजते. आणि इथल्या फोटोज आणि ज्या मूर्त्या आहेत एवढ्या अप्रतिम आहेत की असं वाटते की खरोखर आपल्यासमोर साक्षात उभ्या आहेत. खरोखर म्हणजे या बंजारा विरासतला सांगण्यासाठी शब्दच नाही आहे, एवढं अप्रतिम आहे. एवढं जे यांनी तयार केलेलं आहे प्रत्येक समाजाचा, प्रत्येक वर्गातल्या लोकांनी इथे अवश्य येऊन पाहायला पाहिजे. इथे पैसा तुम्ही जेवढा देऊन राहिले त्याच्यापेक्षा तुम्हाला 1000 पट इथली माहिती मिळून राहिली आणि तुमच्या पैशाचं समाधान. मी तर यांनी 100 रुपये तिकीट ठेवलेलं आहे. 100 रुपये तिकीटासाठी हे नाहीच आहे. इथे 1000 रुपये तिकीट असलं तरी ते कमी आहे. मी असं माझ्या मनापासून सांगतो. प्रत्येकाने इथे भेट द्यायला पाहिजे. धन्यवाद. सर तुमचं काय म्हणणं आहे सर? बंजारा विरासतचं प्रदर्शन मी आज जे प्रत्यक्षात पाहिलं ते इतकं अप्रतिम आहे की आत्ता पाहतो लहानपणापासून आज इतकं सुंदर प्रदर्शन आणि ही जी संस्कृती बंजारा समाजात दाखवलेली आहे हे आता पाहतो आम्ही ऐकून होतो. ऐकण्यात आणि प्रत्यक्ष पाहण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर आज पहिल्यावर ते आमचे डोळे पाणावले आणि आम्हाला अतिशय मनाला वेदना झाली की बघा या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये किती स्ट्रगल केला, वणवण फिरले. वंजारी लोकांनी खूप मेहनत केली, त्यांच्यावरती इंग्रजांनी अत्याचारही केले, एवढे तरी सहन केले, एवढं सहन करून परिवार पाळला, लहानचं मोठं केलं मुलांना, त्यांना संस्कृत त्यांना घडवलं, सर त्यांना शिकवलं, नंतर धीरे ते पुढे गेले आणि आज ते कुठल्या मोठ्या पदावर गेले. म्हणजे हे खरोखरीत वाखण्यासारखं आहे, त्यांची स्तुती आणि कौतुक करण्यासारखं आहे. जेवढं तुम्ही त्यांच्या संदर्भात तुम्ही बोलाल किंवा सांगाल अतिशय कमी आहे. तर खरोखरीत त्यांचं म्हणजे खूप म्हणजे सर्व चित्र पाहिलं, ऐकण्यात आणि पाहण्यात अतिशय फरक असतो. तर जे प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे ते प्रत्येक व्यक्तीने इथे पाहायला पाहिजे. याकरता मला तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करा. लोकांना अजूनही माहीत नाही आहे. आम्हाला आमच्या शालकांनी सांगितलं, तुम्ही यांना हट्टच झाला की आपल्याला जायचं आहे आणि त्यांनी आज आम्हाला इथे आणलं आणि पाहिल्यावरती खरोखर वाटलं की असं वाटतं की हे आपण खूप लोकांना सांगावं, याचा प्रचार प्रसार करावा. आणि मी तर म्हणेन मी तुम्हाला 100 लोक पाठवेन. आणि तुम्हाला एक सांगतो, येणाऱ्या वर्षात इथे पाय ठेवायला जागा राहणार नाही. तुम्ही जे बॅच कराल ना की इथे जे आता आम्ही सहजासहजी जाऊन राहिलो, तुम्हाला वेटिंगमध्ये 30-30, 40-40चे बॅच करून तुम्हाला वेटिंगमध्ये लोकांना ठेवावं लागणार आहे. नक्कीच एवढं. आणि खालचा वर्ग वंजारा जो हा आहे ना, तर जितक्या खालच्या वर्गाचे आतापर्यंत आपण समाज पाहिले त्यात हा समाज मी आज पहिला असं वाटतं हा सर्व श्रेष्ठ समाज आहे. अतिशय या लोकांनी मेहनत घेतली, खूप काम केलं, हे जीवापाड अगदी शहीदसुद्धा झाले देशाकरता. काही कारण असं इंग्रजांनी यांच्या अत्याचार केले, यांना कारण असताना जेलमध्ये टाकले तरी बिचारे सहन केलं. सर्व करून नंतर मुलं जे यांचे आले बुडे काही कारणास्तव यांनासुद्धा सहकार्य मिळालं सरकारकडनं. धीरे धीरे पुढे आले, मुलांना शिकवलं, शाळा उघडल्या, पंचायत समिती झाली, मग ते आणखी उच्च पदावर गेले. आज मंत्रिमंडळातसुद्धा समाज यांचा आहे, हे अतिशय कौतुक आनंदाची गोष्ट आहे. तर प्रत्येक व्यक्तीने भारताच्या इथे यायलाच पाहिजे. याकरता माझं काय म्हणणं, जर आपल्या महाराष्ट्रात लोकांना हे माहिती आहे फक्त, तर इतर ठिकाणी हा प्रचार तुम्ही अगदी आवर्जून अगदी फास्ट करा. आणि याचं काही प्रमाणामध्ये शॉर्टमध्ये काही अशी फिल्म प्रत्येक जागोजागी लोकांना यूट्यूबमधनं किंवा व्हॉट्सअपवरनं किंवा कसे माध्यमात तुम्ही त्यांच्यापर्यंत पाठवा. म्हणजे याचं कसं होईल, तुम्हाला एक जाहिरात होईल. जाहिरातीच्या माध्यमात सगळ्या गोष्टी चालतात. आणि जेव्हा एकदा मनुष्य इथे पाहायला येऊन जाईल तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक लोकांना इथे पाठवली जाऊन जीवनात पाहूनच या. अतिशय अप्रतिम असं प्रत्येक गोष्ट म्हणजे नॅचरलसुद्धा आर्टिफिशियल वाटते आणि इथे आर्टिफिशियलसुद्धा आम्हाला नॅचरल वाटतंय. इतकं अप्रतिम मूर्त्या तयार केल्या. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जय सेवालाल सर. आणि आम्ही प्रत्यक्षात परत पाहायला येणारच आहे. आम्हाला पाहायला याची अतिशय इच्छा आहे आणि पुढच्या आम्ही येऊ तर 10 लोकांना घेऊन येऊ. आणि तिकीटच्या संदर्भात यांनी जे सांगितलं आमच्या शालकांनी, तिकीट तुम्ही वाढवा, पैसा हल्ली काही प्रश्न नाही, सर्व शो चालू करा आणि शो चालू करा. आम्हाला आणखी आनंद वाटला जर लाईट असते आज तर, पण लाईट करता आम्ही परत येणार आहे. धन्यवाद सर.